कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज। तर मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भाला ऑरेंज अलर्टचा इशारा। 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार पावसाची हजेरी। गेल्या 24 तासात 6 धरण क्षेत्रात 100 मिलीमीटर पाऊस। तुळशी धरण क्षेत्रात 200 मिलीमीटर तर मोडकसागर धरण क्षेत्रात 193 मिलीमीटर पावसाची नोंद। तानसा धरण क्षेत्रात 180 मिलीमीटर तर भातसा धरण क्षेत्रामध्ये 120 मिलीमीटर पाऊस। मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली। 4 ते 5 फूट पाणी असल्यामुळे अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद। मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे वांद्र्यातील सखल भागात पाणी साचलं। जलमय रस्त्यातून वाट काढताना मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागते। पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज परिसरात जोरदार पाऊस। सखल भागात पाणी साचलं। मुंबईकरांच्या घरात पाणी शिरण्याची भीती। नवी मुंबई पनवेलमध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम। रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं तर हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबईतील अंधेरीतल्या डीएन नगर परिसरात झाड कोसळलं। पावसाची संततधार सुरू असल्यानं मोठं झाड कोसळलं। झाड कोसळल्यानं बस आणि इतर वाहनांचं मोठं नुकसान। मुंबईत पावसाची संततधार कायम, त्यामुळे मरीन ड्राईव्ह भागात झाड कोसळलं। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील सुदर्शन नगर परिसरात झाड कोसळलं। महावितरणच्या वीज वाहिनीवरती झाड कोसळलं। मोठी दुर्घटना टळली। ठाण्यातल्या मुंब्रा इथे धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला। मुसळधार पावसात 35 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला। दुर्घटनेत जीवितहानी नाही। ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टीएमटी बस डेपोची संरक्षक भिंत कोसळली। अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यानं पडलेली भिंत बाजूला केली। सुदैवानं दुर्घटना टळली। हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। सांगेफळ, जवळा, बुद्रुक, कडती, इडोळी, नांदुरा, उमरा परिसरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे औंढा नागनाथ शहरातल्या रस्त्यानं नद्यांचं स्वरूप। हिंगोलीतील देऊळगाव जहांगीर गावात ओढ्याला पूर, त्यामुळे शेतात शेतकरी अडकून पडले होते। जिल्ह्यात पहिल्याच पावसात पूरस्थिती निर्माण झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर तुफान पाऊस, यामुळे बाणगंगा नदीला मोठा पूर। परिसरात सलग 4थ्या दिवशी पाऊस आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यांमध्ये 3 ते 4 दिवसांपासून पावसाची संततधार। तुफान पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर। काही भागातले रस्तेही वाहून गेले। बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम, त्यामुळे मेहकर तालुक्यातील वाघदेव नदीला पूर तर मोताळा तालुक्यातील नळगंगा नदी ही दुथडी भरून वाहतीये। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस। कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। ग्रामीण भागातल्या रस्त्यांना तळ्याचं स्वरूप। जोरदार पाऊस झाल्यानं शेतकरीही सुखावला। वर्धा जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले। वर्धा शहरासह ग्रामीण भागात चांगला पाऊस। सेलू शहरात वडगाव रोड स्थित काही घरात पाणी शिरलं तर आष्टी परिसरात रस्ते उखडल्याच्याही घटना। तळकोकणाला पावसानं झोडपलं। जिल्ह्यात गेल्या 24 तासात 91 मिलीमीटर पावसाची नोंद। सध्या सिंधुदुर्गात पावसाची संततधार। समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतीचीही कामं सुरू। चिपळूण गुहागर मार्गावरील बायपास रोडजवळ डोंगराच्या मातीचा काही भाग रस्त्यावर। वाहतूक मात्र सुरू। मोठे दगड रस्त्यावर आल्यानं धोका वाढला। पावसाचा जोर वाढल्यास आणखी माती रस्त्यावर येण्याची भीती। रत्नागिरीला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपलं, त्यामुळे चिपळूण, गुहागर, दापोली आणि खेड परिसरातल्या सखल भागात पाणी साचलं। सलग 2 ते 3 दिवस पाऊस पडत असल्यानं नदी नाले प्रवाहित तर शेतीच्या कामांनाही वेग। कोकणात सलग पडणाऱ्या पावसामुळे शेती कामांना वेग। कृत्रिम पाणी देत जीवापाड जपलेल्या भात रोपवाटिका आता लावणीसाठी सज्ज। दापोलीसह परिसरात भात लावणीला सुरुवात।
जळगाव जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यानं भाजीपाल्याच्या उत्पादनात घट, बाजारपेठेत आवक कमी झाल्यानं शेवगा, दोडके, भोपळा आणि कोबी यांसारख्या भाज्यांचे दर 100 रुपयांच्या उंबरठ्यावर, तर पाऊस लांबल्यास अजून दर वाढण्याची शक्यता. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, महाड आणि म्हसळामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अनेक सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली, तर रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका. महामार्गावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. पावसाचा जोर वाढल्यास वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. मीरा भाईंदरकरांचं पाणी संकट तुर्तास मिटलं. स्टेम शहाड धरण ओव्हरफ्लो, त्यामुळे शहरासाठी असलेली नियोजित पाणी कपात रद्द. शहराला नियमित पाणी पुरवठा होणार. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली. सांगलीकरांना 1 दिवस आड पाणी मिळणार. सध्या असलेल्या पाण्याचा आढावा घेतल्यानंतर महापौर धीरज सूर्यवंशींची माहिती. उत्तराखंडमध्ये तुफान पाऊस, त्यामुळे रुद्रप्रयागमधील अलकनंदा नदीचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे. नदीवरच्या सगळे घाट जलमय. नदी किनाऱ्यावर जाण्यास बंदी. पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. धाराशिवमध्ये बोगस खताचा शेतकऱ्यांनी भांडाफोड केला. 3 टेम्पो भरून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात खत आणून टाकलं. कृषी विभागाकडून खताची तपासणी. खतं बोगस असल्याचं स्पष्ट झालं. कृषी विभागाकडून संबंधित कंपनीचा उत्पादन परवाना रद्द करण्याचा अहवाल. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग आणि अणदूर परिसरात बोगस खत विक्री. खतं, औषधं, बियाणे तिन्हीचे लायसन आम्ही निलंबित केले. म्हणजे पुढची जी विक्रीची कारवाई होती, विक्रीची कारवाई पुढची थांबली आणि त्याच्यावर लिगल ॲक्शन घेण्यासाठी आम्ही त्याचे 18-10, 10-20-20 आणि 20-20 हे जे 3 प्रकारचे खतं होते, 3 प्रकारचे खताचे सॅम्पल काढले आम्ही. सॅम्पल काढल्यानंतर 2 दिवसात त्या सॅम्पलचे रिझल्ट आले. सॅम्पल हे तिन्ही खताचे जे सॅम्पल आहे, सॅम्पल ते फेल आले. फेल आल्यानंतर त्याच्यावर त्या जो कंपनी आहे, कंपनीचं जे लायसन आहे, प्रोडक्ट उत्पादनाचे जे लायसन आहे, ते रद्द करण्यासाठी काल आम्ही संचालक गुन्हे तो प्रस्ताव, त्याचा मूळ परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक आज होणार. ठाकरेंना धक्का देऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांना शिवसेनेकडून उमेदवारी, तर महाविकास आघाडीकडून जमो अभ्यंकर यांना उमेदवारी. सध्या विधान परिषदेत संख्याबळाच्या दृष्टीनं महायुती आघाडीवर. महायुतीचे सचिन अहिर यांचा विजय जवळपास निश्चित. सचिन अहिर यांच्या वरळीच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर घराबाहेरील सुरक्षेत वाढ. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम. यवतमाळमध्ये 30 जून ते 29 जुलै एका महिन्यात मोहीम राबवली जाणार. 22 लाख मतदारांचं गणनापत्रक भरून घेतलं जाणार. जे मतदार गणनापत्रक भरणार नाहीत अशा मतदारांची नावं यादीतून वगळली जाणार. भंडाऱ्यातील घोटाळेबाज राईस मिलर्सना वाचवण्यासाठी मंत्रालयातील एका बड्या अधिकाऱ्याची फिल्डिंग. सदर अधिकारी भंडाऱ्यातील एका राईस मिलर्सचा नातेवाईक असल्याची माहिती. मिलर्सचं बिंग फोडणाऱ्या मीटर रिडिंगची चौकशी प्रभावित होण्याची भीती. परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील 19 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्यानं औष्णिक विद्युत केंद्राच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलचा प्रियकर आरोपी चेतन चौधरीला घेऊन पोलीस लोहगडावर. केतनच्या हत्येच्या दिवशी चेतन ज्या वेशभूषेत त्याच वेशभूषेत त्याला लोहगडावर आणलं. 18 जूनच्या दिवसाचं पोलीस रिक्रिएशन करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.